महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं, मैत्रिणींचं, भावांचं आणि बहिणींचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. आज एक पुन्हा नवीन अपडेट आहे, नवीन वॅकन्सी आहे. ऑर्डिनन्स फॅक्टरी चांदा येथील ज्या विद्यार्थ्यांचा ITI झालेला आहे, सोबतच अप्रेंटिसशिप झालेला आहे, त्या विद्यार्थ्यांना एकदम सुवर्ण संधी आहे. कारण इथे जवळपास 400 पोस्ट आहे. आता वेगळ्या वेगळ्या ट्रेटकरिता इथं इलिजिबिलिटी दिलेली आहे. आता काय सर्व दिलेलं आहे ते सर्व आपण डिटेल आजच्या सेशनमध्ये कव्हर करू. पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, जर चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्याचं कारण असं की जेव्हा केव्हा या प्रकारचा काही अपडेट असला तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन पोहोचायला. ठीक आहे, आता नेमकं काय काय ते तुम्हाला सांगतो. ही ॲडव्हर्टाईज आहे ऑर्डिनन्स फॅक्टरी चांदा येथील मधले, म्हणजेच काय की जिथे बॉम्ब बनवला जातो. ती ऑर्डिनन्स फॅक्टरी, प्रत्येकाचं काम वेगळं असतं, इथं वेगळं काम आहे. ठीक आहे, तर कोण इलिजिबल आहे, ITI झालेले आणि अप्रेंटिसशिप झालेले, आणि एकूण वॅकन्सी जर बघितली तर 400 आहे. किती आहे? 400. आणि पोस्टचं नाव आहे DBW, म्हणजेच त्याला डेंजर बिल्डिंग वर्कर्स असं म्हटलं जाते. ही ॲडव्हर्टाईज सेम जवळपास 135 जागा 2025 मध्ये आल्या होत्या. पुन्हा आता 2026 मध्ये 400 पोस्टसाठी आता वॅकन्सी. आता बघा, हा फॉर्म तुम्हाला ऑफलाईन भरायचा आहे, ऑनलाईन भरायचं नाही आहे, ऑफलाईन आहे. तर मग त्याच्याकरता तुम्हाला फॉर्म लागणार. तर फॉर्म प्रिंट करण्याकरता सर्व फॉर्म, अप्लिकेशन फॉर्म असणार, डिटेल ॲडव्हर्टाईज सर्व काही आपलं टेलिग्राम जे चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करून दिलेलं आहे. तिथनं PDF डाउनलोड करायची आणि अप्लिकेशन फॉर्म काय करायचा, प्रिंट करून घ्यायचा आणि मग भरायचा. आता डिटेल माहिती तर सांगतो, फक्त शेवटपर्यंत बरोबर व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या मनामध्ये कोणता कन्फ्युजन राहिला नको. ठीक आहे, आता बघा डिटेल. आता ही जी ॲडव्हर्टाईज आहे कुठची आहे तुम्हाला माहीत झालं आहे, ऑर्डिनन्स फॅक्टरी चंद्रपूर महाराष्ट्र. ठीक आहे, आता चंद्रपूर लिहिलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर जिल्हा आहे, पण ते चंद्रपूरमध्ये नाही आहे. चांदा म्हणजे चंद्रपूर, भद्रावती या शहरामध्ये ही ऑर्डिनन्स फॅक्टरी आहे. ठीक आहे, म्हणजे या गावामध्ये. आता ही जी ॲडव्हर्टाईज आहे ते टेन्युअर बेस आहे. DBW टेन्युअर बेस म्हणजे काय, एक पर्टिक्युलर काळाकरता, एक मर्यादित, म्हणजे असं म्हणा 1 वर्ष 4 वर्ष असा कालावधी असतो. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आपल्या सोप्या भाषेमध्ये त्याला कॉन्ट्रॅक्ट बेसिस म्हणू शकतो. काय म्हणू शकतो आपण? कॉन्ट्रॅक्ट बेसिस म्हणू शकतो. तर समोर काय दिलेलं आहे, फॉर्म फक्त हा अप्लिकेशन ऑफलाईन पद्धतीनेच असणार. कसं असणार? ऑफलाईन, ऑनलाईनही आहे. आणि जे पोस्ट आहेत या, मग सुरुवातीलाच सांगितलं तुम्हाला, पोस्टचं नाव आहे डेंजर बिल्डिंग वर्कर्स, असं त्या पोस्टचं नाव आहे. त्याला DBW शॉर्टकटमध्ये म्हटलं जातं. ठीक आहे, आता हे कुठची आहे? ऑर्डिनन्स फॅक्टरी चांदा महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये ऑर्डिनन्स फॅक्टरी चांदा आहे, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, आता बघा याचा जो पिरियड असणार आहे टेन्युअर बेसिस दिलेला आहे. आता हा टेन्युअर बेसिस म्हणजे एक प्रकारे शिकलेल्या विद्यार्थ्यांसोबत एक प्रकारचा अत्याचारच म्हणू शकतो माझ्या भाषेमध्ये. ठीक आहे, तर प्रत्येकाचं मत वेगळं राहू शकतं, कारण की आपण शिकलो आणि हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आपल्याला जॉब देत आहे, म्हणजे विषयचवाला काम आहे. पण असो, आता मी जास्त बोललो तर उचलून घेऊन जाते, त्याच्यामुळे जास्त बोलू शकत नाही. ठीक आहे, तर याचा कॉन्ट्रॅक्ट किती आहे? 1 इयरचा आहे. किती आहे? 1 इयरचा कॉन्ट्रॅक्ट आहे. आणि तो वाढून मॅक्झिमम 4 इयरपर्यंत काय करू शकतो आपण, त्याला एक्सटेंड करू शकतो. आता बघा, सध्या तुमच्याकडे कोणतंच ऑप्शन नाही आहे, कोणतीच समजा अपॉर्च्युनिटी नाही आहे, तर ही अपॉर्च्युनिटी एकदम बेस्ट आहे. एकदम कशी आहे? बेस्ट आहे. म्हणजे रिकामा राहण्यापेक्षा पगार घेतलेला कधीही चांगलं. ठीक आहे, तेही सरकारी पगार, सर्वात महत्त्वाची गोष्ट. ठीक आहे, तो मॅक्झिमम पिरियड 4 वर्षापर्यंत वाढवला जाईल. पण माझं एक वैयक्तिक मत आहे, हे 4 वर्ष नाही, पुन्हा काही ना काही समोर वाढवणार, कारण की यांना माणसं लागणारच आहे. आणि हे जे होते तिथपर्यंत काही परमनंट भरती काढणार नाही. अशीच तर हे चालले, कॉन्ट्रॅक्ट वाढवत समोर नेऊ शकतात, असं होऊ शकते, माझं मत आहे. ठीक आहे, तर ते काही असो, इथं दिलेलं आहे 1 इयरपासून 4 इयरपर्यंत तुमचा काय असणार, कॉन्ट्रॅक्ट असणार. ठीक आहे, म्हणजे याला कॉन्ट्रॅक्ट बेसिस शब्द आपण वापरला ऑलरेडी. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये टोटल जर वॅकन्सी बघितली तर 400 आहे. इथं कॅटेगरी वाईज दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता हे वाचणं म्हणजे तुमचा वेळ घालवणं, वाचणार नाही. आता सर्वात महत्त्वाचं, हे सर्व कशासाठी करायचं तर पेमेंटसाठी. कशासाठी? पेमेंटसाठी. तर मग पेमेंट किती असणार, तर इथं बेसिक पे तुम्हाला दिलेला आहे 19,900 प्लस DA दिलेला आहे. काय दिलेला आहे? प्लस डिअरन्स अलाउन्स दिलेला आहे. आता 19,900 म्हणजे सर 19,900 काय, आता ज्यांना माहिती आहे त्यांचा विषय नाही, पण तुम्हाला एक बेसिकची गोष्ट सांगतो की जवळपास 20,000 बेसिक आहे. तर तुमचा पगार नाही काही तर 35,000च्या जवळपास तुमचा काय निघतो, पेमेंट निघतो. म्हणजे 30,000च्या वरती तुमचा पगार, म्हणजे टोटल ग्रॉस जी सॅलरी आहे ते 30,000च्या वर जाते. ठीक आहे, म्हणजे एवढी सॅलरी नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आता जे विद्यार्थी हँडिकॅप आहे ते इथे इलिजिबल नाही, ते स्पष्टपणे सांगून ठेवलेलं आहे. आता याच्यामध्ये
400 वॅकन्सी आहे. 400 वॅकन्सीसाठी वेगळ्या वेगळ्या पोस्ट आहे. पोस्ट एकच आहे, वेगळ्या वेगळ्या ट्रेड इथे इलिजिबल आहे. कोणते कोणते आहे ते सांगतो. म्हणजे क्वालिफिकेशन काय, सर्वात महत्त्वाचं तुमचं अप्रेंटिसशिप झालेलं असलं पाहिजे. त्याला आपण NAC म्हणतो, म्हणजेच काय, नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट. तो NCVTचाच असला पाहिजे, म्हणजे दिल्लीचं सर्टिफिकेट. मग तुम्ही म्हणाल सर मी या कंपनीतून केलं, मी रेल्वेतून केलं, मी महावितरण केलं, कुठचंही असो NAC सर्टिफिकेट पाहिजे. इव्हन प्रायव्हेट कंपनीचं जरी असणार पण सर्टिफिकेट कोणतं पाहिजे, NAC पाहिजे, म्हणजे तेही दिल्लीचं. कारण की तुम्ही प्रायव्हेट कंपनीमधून पण NAC सर्टिफिकेट घेऊ शकता, तिथं पण ट्रेनिंग करू शकता. तेही सर्व इलिजिबल आहे. सोबत आता मग ट्रेड कोणता लागणार सर, ट्रेडची पण अट दिलेली आहे. एक ट्रेड आहे अटेंडन्स ऑपरेटर केमिकल प्लांट. ठीक आहे, आता हे बरेचसे विद्यार्थी याचे तुम्हाला मिळणार नाही किंवा यांना पण मिळत नाही. ठीक आहे, आता जे फिडर ट्रेड आहे ते इलिजिबल आहे. काय, IMCP, MMCP, LACP, PPO. मग त्याच्यानंतर जनरल जे ट्रेड आहे आपले, फिटर जनरल, मशिनिस्ट आहे, टर्नर, शीट मेटल वर्कर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स, बॉयलर अटेंडन्स, मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स आणि RAC. एवढे ट्रेड इथे इलिजिबल आहे. मग आता एक प्रश्न कॉमन असतो माझ्या याच्यातला, आपल्या चॅनलवरचा, सर वायरमन इलिजिबल आहे का नाही. असं कुठंच लिहिलेलं नाही आहे की वायरमन इलिजिबल आहे किंवा वायरमनवाले फॉर्म भरू शकते, असं कुठेही लिहिलेलं नाही आहे आणि वायरमॅन ट्रेडचं नाव नाही आहे. मग सर आम्ही भरू का, आता ती तुमची इच्छा, पण इथं दिलेलं नाही आहे की या ट्रेडला भरता येणार किंवा इलेक्ट्रिशियनच्या ठिकाणी वायरमॅन भरू शकतं, असं कुठेही स्पष्टपणे नमूद केलेलं नाही. तुम्ही आता आपल्याच मताने तुम्हाला काही सांगणार नाही ॲडव्हर्टाईजच्या बाहेरचं. इथपर्यंत पटलं. मग याच्या बाहेरचे जर ट्रेड अप्लाय कराल तर ते इलिजिबल होणार नाही. ठीक आहे, आता वय सर किती वर्षापर्यंत भरू शकतो आम्ही, तर तुम्ही 18 ते 40 वर्ष तुमचं वय असेपर्यंत तुम्ही याला अप्लाय करू शकता, हा फॉर्म काय करू शकता, भरू शकता. आणि त्याच्यामध्ये पण जर तुम्ही SC आणि ST मध्ये असाल तर 5 वर्ष तुम्हाला काय एज रिलॅक्सेशन आहे. काय एज रिलॅक्सेशन आहे. OBC नॉन क्रिमिनलमध्ये असाल तर तुम्हाला 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन असेल आणि एक सर्व्हिसमॅन असेल तर तुमचं सर्व्हिसचा पिरियड प्लस 3 वर्ष एवढं तुम्हाला काय असणार, रिलॅक्सेशन असणार. ठीक आहे, ते प्रत्येकाचं वेगळं तुम्ही वाचून घेऊ शकता, बघू शकता. अप्लिकेशन फी काय असणार, नील असणार. म्हणजे तुम्हाला फक्त खर्च किती येणार, अप्लिकेशन फॉर्म प्रिंट मारायचा, झेरॉक्स मारायचा आणि पोस्ट करायचा, तेवढाच तुमचा खर्च आहे. बाकी अप्लिकेशन फी वगैरे इथे काहीच दिलेलं नाही आहे. आता नेमकं सर अप्लाय कसं करायचं, तर मी सांगितलं फॉर्म कसं आहे, ऑफलाईन आहे. तो डाउनलोड करायचा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे किंवा इतरत्र कुठूनही जिथनं मिळाला तिथनं प्रिंट मारायचा आणि मग त्याला फॉर्मला भरायचं. तो फॉर्मला काय करायचं, प्रिंट करायची अप्लिकेशन आणि पूर्णच्या पूर्ण फॉर्म ब्लॉक लेटरमध्ये लिहायचं. ठीक आहे, ब्लॉक लेटर म्हणजे ब्लॅक लेटर नाही, ब्लॉक म्हणजे कॅपिटलमध्ये भरायचा. कसा भरायचा, कॅपिटलमध्ये. आठवणीने त्याच्यावरती जो तुमचा एन्व्हॉलप असणार, ज्याच्यावरती तुम्ही पोस्ट करणार आहे, त्या एन्व्हॉलपच्या वरती एकदम वरती टॉपला काय लिहायचं, अप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ टेन्युअर बेस DBW पर्सनल ऑन कॉन्टॅक्ट बेसिस, असं वरती हेडिंग टाकायचं, सर्वात महत्त्वाचं. मग तुमचं नाव गाव आणि कुठे पाठवायचं आहे, पाठवायचं या पत्त्यावरती एक तर स्क्रीनशॉट घेऊन ठेवा किंवा जी PDF आहे त्याच्यामध्ये डिटेल ॲडव्हर्टाईजमध्ये डिटेल तुम्हाला दिलेलंच आहे. ठीक आहे, तुम्हाला जिथनं सोपं वाटते ते करायचं काम. त्याच्यानंतर याच्यामध्येच पाठवत असताना डॉक्युमेंट सर्व झेरॉक्स सेल्फ अटेस्टेड असले पाहिजे, ते सर्वात महत्त्वाचं. सोबत 2 फोटो असले पाहिजे, एक फोटो फॉर्मवरती चिपकायचा, एक फोटो तुमच्या एन्व्हॉलपमध्ये ॲड करायचा. ठीक आहे, 2 एक्स्ट्रा फोटोग्राफ पाठवून द्यायचे. आता एक म्हटलं 2 पाठवून द्या, जास्तीत जास्त असणार. ठीक आहे, आणि सर्व डॉक्युमेंट कसे असले पाहिजे, सेल्फ अटेस्टेड पण असले पाहिजे. मग आता सर कधीपर्यंत भरायचं, तोही सर्वात मोठा विषय. कधीपर्यंत भरायचं बघा, त्यांनी जेव्हा ॲडव्हर्टाईज आली होती तेव्हा सांगितलं एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये की 21 दिवस, एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये आल्यानंतर 21 दिवस राहील. पण यांचं कॅल्क्युलेटर थोडंसं वेगळं आहे. आता यांचे 21 दिवस कसे कॅल्क्युलेट केले त्यांनाच माहीत. पण आता जी ऑफिशियल वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईटवरती दिलेलं आहे 18 तारखेपासून 30 तारखेपर्यंत म्हणजे 30/4/2026 पर्यंत याला अप्लाय करायचं आहे. अप्लाय म्हणजे याला पोस्ट करायचं, म्हणजे प्रयत्न करायचा की 30 तारखेपर्यंत आपला फॉर्म पोहोचला पाहिजे. एवढ्या अर्जन्सीने, एवढ्या घाईने पाठवायचं. सर साधं पोस्ट करायचं, स्पीड पोस्ट करायचं का, असं काहीच दिलेलं नाही. तुम्ही कोणत्याही पोस्टाने पाठवा, फक्त काय झालं पाहिजे, तिथे पोहोचलं पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. तेही 30 तारखेपर्यंत. कारण कुठं काही मला दिसलं नाही की स्पीड पोस्टनी पाठवा, साध्या पोस्टनी पाठवा, असं मला काही वाचण्यात आलं नाही. आता सुटलं असेल माझ्या नजरेने तर माहीत नाही, पण तुम्ही होते तिथपर्यंत साध्याने पाठवण्याचा प्रयत्न करा. 3 दिवसामध्ये सहज पोहोचून जाते. आता तुम्ही एकदम दुसऱ्या देशात असाल तर विषय आहे. ठीक आहे, पटलं. 30 तारखेच्या पहिले तुम्हाला ऑफलाईन अप्लाय करायचं. त्याच्यानंतर सर सिलेक्शन कसं होणार, कोणतीही याच्यामध्ये परीक्षा नाही, नो एक्झाम, म्हणजे एक्झाम याच्यामध्ये होत नाही. सरळ तुमचं सिलेक्शन होते. पण कशाच्या बेसिसवरती, तोंड पाहून होणार का, नाही. सिलेक्शन कसं होणार, तुमचा स्कोर पाहून. पण कुठचा ITIचा का, नाही ITIचा नाही. तुम्ही जे मार्क स्कोर केलेला आहे, कुठं
NAC मध्ये म्हणजेच काय नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेटमध्ये म्हणजे तुमच्या अप्रेंटिसशिपमध्ये तू किती पर्सेंट आहे त्याच्यानुसार काय होणार तुमची लिस्ट लागणार आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकलसाठी ट्रेड टेस्टसाठी तुम्हाला बोलवलं जाणार आणि प्रत्येकाला बोलवलं जाणार नाही. जे मेरिटमध्ये बसणार त्यांच्या कॅल्क्युलेशननी त्याच विद्यार्थ्यांना स्किल टेस्टसाठी बोलवलं जाणार. आता मग सिलेक्शन अप्रेंटिसशिपचे पर्सेंट प्लस स्किल टेस्ट या दोघांचे मिळून तुम्हाला मेरिट लिस्ट लागणार, फायनल कट ऑफ लागणार. ठीक आहे. तर कॉलिंग ऑफ कॅन्डिडेट फॉर ट्रेड टेस्ट विल बी डिसाइड बाय ऑर्डिनन्स फॅक्टरी म्हणजे त्यांनी म्हणाल तसं त्यांच्या हिशोबाने. ठीक आहे. तेव्हाच तुम्हाला बोलवणार म्हणजे त्यांना वाटणार तुम्हाला बोलवायचं ते बोलवणार, ते पर्सेंटेजनुसारच बोलवलं जातं. ठीक आहे. तर मेरिट लिस्ट लावत असताना ट्रेड टेस्ट पण होणार, प्रत्येकाला कॉल येणार नाही हे लक्षात ठेवायचं. तर सिलेक्शनमध्ये टोटल जे आहे जे तुमचं अप्रेंटिसशिपचे जे पर्सेंटेज आहे ते 80% पकडले जाईल म्हणजे त्याचे 80% कव्हर केलं जाईल आणि जे तुम्ही ट्रेड टेस्ट देणार त्याला काय करणार 20% कव्हर केलं जाईल किंवा 20 पैकी असणार असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे असं एकूण 100 करून मग तुमचं सिलेक्शनची मेरिट लिस्ट लावणार. त्याच्यामध्ये पण कॅटेगरी असणार, त्याच्यामध्ये काय असणार कॅटेगरी असणार. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमची अप्लिकेशन रिजेक्ट होऊ शकते पण त्याचे कारण काय, कोणाला रिजेक्ट करणार का नाही, त्याचे कारण काय असणार की एक तर तुम्ही क्लोजिंग डेटच्या नंतर जर तुम्ही 30 तारीख लास्ट दिली ना तुम्ही पुढच्या महिन्याच्या 30 तारखेला पाठवणार ते जमणार नाही किंवा 2-4 तारखेला पाठवणार तरी ते जमणार नाही, तुम्हाला त्या डेटच्या आतमध्येच तुम्हाला पाठवावं लागेल. ठीक आहे. सोबतच नॉट मीटिंग इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजेच काय तुम्ही पात्रच नाही आहे, म्हणजे माझा ट्रेड समजा ब्युटी पार्लरचा आहे आणि मी तिथं इलेक्ट्रिशियन लिहून पोस्ट करताय तर माझा फॉर्म काय होणार रिजेक्ट होणार. असे बरेचसे तुम्ही इलिजिबिलिटीज नाही आहे आणि तुम्ही त्या क्रायटेरिया माझा अप्रेंटिसशिपच नाही आहे मी फॉर्म भरू शकत नाही. एकदम साधं आणि सोपंच जे लिहिलं आहे ते आपल्याजवळ पाहिजे कारण हे आपल्या घरचं काम नाही आहे बरोबर आहे त्याच्यामुळं. ठीक आहे. तर नॉट मीटिंग इलिजिबिलिटी क्रायटेरिया तेही रिजेक्ट होतील. जनरल कंडिशन काय दिलेली आहे की तुम्हाला जेवढे काही तुम्ही एज्युकेशन क्वालिफिकेशनचे डॉक्युमेंट पाठवणार ते सर्व सेल्फ अटेस्टेड असले पाहिजे. म्हणजे काय स्वसाक्षांकित म्हणजे स्वतःच्या सहीने अटेस्टेड करून पूर्ण झेरॉक्स काढून पाठवायचे, जास्तही पाठवायचे नाही वजन वाढते मग त्या तिकीट जास्त लावावं लागतं. ठीक आहे. आणि जे काही तुमचं ॲडमिट कार्ड आहे कॉल लेटर आहे ते सर्व तुम्हाला मेलवरती पाठवण्यात येणार. ठीक आहे. पोस्ट आणि ईमेलनी, पोस्टनी किंवा ईमेलनी असं पाठवून तुमचं काम आहे लक्ष देणं, टाईम टू टाईम वेबसाईटकडे लक्ष देणं असं तिथे लिहिलेलं आहे. ठीक आहे. पण तुम्हाला कुठं ना कुठं अपडेट मिळून जाते आपल्या चॅनलवरती, आपल्यापर्यंत आला चॅनलवरती किंवा टेलिग्राम चॅनलवरती पण अपडेट मिळून जाते. हे सर्व झाल्याच्या नंतर शेवटी एक अप्लिकेशन फॉर्म आहे. तो अप्लिकेशन फॉर्म जो आहे तो अप्लिकेशन फॉर्मला काय करायचं प्रिंट करायचं व्यवस्थित ब्लॉक लेटरमध्ये काय करायचं भरायचं. कोणत्या लेटरमध्ये ब्लॉक लेटरमध्ये व्यवस्थित भरायचं, आपलंच नाव टाकायचं, आपलीच डेट ऑफ बर्थ टाकायचं, सर्व काही आपलं सोबत त्याच्यासोबत डॉक्युमेंट जोडायचे. कोणते डॉक्युमेंट जोडायचे तेही सांगतो तुम्हाला. ठीक आहे. त्याच्याच खाली चेकलिस्ट दिलेली आहे. काय बर्थ सर्टिफिकेटमध्ये तुम्ही एकतर TC अपलोड करू शकता, अपलोड म्हणजे तुम्ही पाठवू शकता किंवा डिप्लोम्यावरती तुमची डेट ऑफ बर्थ असते दोघांपैकी एक TC प्रिफर करा. ठीक आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन मग NTC म्हणजे ट्रेड सर्टिफिकेट ITIचं, NAC म्हणजे अप्रेंटिसशिपचं सर्टिफिकेट त्याच्या सर्वांच्या झेरॉक्स, मग अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट जर ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये केलं असेल तर, नाही तर मग इथे काय करायचं नो करायचं. तुमचं ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये अप्रेंटिसशिप झालं असेल तरच येस करा, नसेल तर काय करायचं नो. आणि जर तुम्ही ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये अप्रेंटिसशिप केलं असेल तर याला काय करायचं यस करायचं. ठीक आहे. आता प्रत्येकासाठी काही नोंद प्रत्येकासाठी यस असं नाही आहे, तुम्ही काय केलं त्याच्यावर. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तर म्हणजे हे ऑरमध्ये आहे, हेही तुमचं ऑरमध्ये आहे म्हणू शकतो आपण. ठीक आहे. कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी, डिक्लेरेशन फक्त OBCसाठी आणि एक सर्व्हिसमॅन अपेंडिक्स 1 आणि अपेंडिक्स 2 असं दिलेलं आहे, ते भरून काय करायचं त्याच्यासोबत पाठवायचं आहे. मी तेही तुम्हाला दाखवून देतो. ठीक आहे. ऑल डॉक्युमेंट सर्टिफिकेट सेल्फ अटेस्टेड असले पाहिजे आणि नेम आणि डेट ऑफ बर्थ शूड बी काय करायचं एक जो एक्स्ट्रा फोटो टाकणार आहो ना त्या फोटोग्राफच्या मागच्या साईडनी काय करायचं तुमचं नाव तुमचं डेट ऑफ बर्थ काय करायचं मागच्या साईडनी लिहायचं, नाही तर कोणाचा फोटो कोणता आहे त्यांना समजायचं नाही. ठीक आहे. म्हणजे त्यांना पंचायत होऊन जायची, मग ते फोन करायचे तुम्हाला त्याच्यापेक्षा. ठीक आहे. एक शेवटी त्याच्याचमध्ये अपेंडिक्स 1 आहे ज्यांचं OBC नॉन क्रिमिनलमध्ये आहे त्या कॅन्डिडेटसाठी आणि अपेंडिक्स 2 आहे जे एक सर्व्हिसमॅनमध्ये आहे. कुठे आहे एक सर्व्हिसमॅन जे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी. तर हे असे 2 प्रिंटच मारायचे, वेगळे पेज आहे फॉर्मच्या खाली पुन्हा. तर हे 2 आहे मारून घ्यायचे, जे OBCवाल्यांनी फक्त मारायचं. OBC नॉन क्रिमिनलमध्ये असाल तर बाकी कोणाला मारायची गरज नाही आणि हे एक सर्व्हिसमॅन असेल तर बाकी कोणाला मारायची गरज नाही. तर ही जी ॲडव्हर्टाईज होती ती कुठची होती ऑर्डिनन्स फॅक्टरी चांदा येथील चंद्रपूर महाराष्ट्र त्याचं काय आहे लोकेशन आहे. ठीक आहे. तर या ॲडव्हर्टाईजमध्ये टोटल ज्या जागा होत्या त्या किती होत्या 400. आता काय करायचं आठवणीने व्हिडिओला लाईक करायचं आणि जास्तीत जास्त ITI झालेल्या तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत म्हणा किंवा मित्रांपर्यंत या व्हिडिओला काय करायचं शेअर करायचं. अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने काय करा चॅनलला पण सबस्क्राईब करा. इथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. धन्यवाद.